श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। श्रावण मास सुरू झाला असून श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे। प्रत्येक दिवसाला केल्या जाणाऱ्या व्रतांचे देखील विशेष महत्त्व आहे। 10 ऑगस्टला पहिला श्रावणी शनिवार आहे। या दिवशी अश्वथ मारुती आणि नरसिंह पूजन करण्याची परंपरा देखील आहे। पुराणात या दिवसाला शनी पर्व असेही म्हटले जाते। शिवपूजनाच्या या महिन्यातील शनिवारी शनिदेवाची पूजा करून गरजू लोकांना दान केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होऊ लागतात। स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या 3 देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। या दिवशी हनुमानजी आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा। दुसरीकडे भगवान नरसिंहाच्या विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनवलेले अन्न अर्पण केल्याने मनोकामना देखील पूर्ण होतात। भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत। शिवजींनी शनिदेवाला न्यायाधीश पद दिले होते, त्यामुळे शनिदेव मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात। म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरांसोबत शनिदेवाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते। भगवान शिवाचे अवतार पिपलत, भैरव आणि रुद्रावतार हनुमानजीची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून आपले रक्षण करत असते। तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरावरती असणारी जी काही संकटे आहे, विघ्ने आहे ती देखील दूर होतील व आर्थिक टंचाई देखील दूर होईल। तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते। तर आता उद्या आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। प्रत्येक गावामध्ये शनीचं मंदिर हे असतंच, तसेच हनुमानजींच्या मंदिरामध्ये देखील आपण उद्या जायचं आहे। तर आपल्याला 11 रुईची पाने घ्यायची आहे। आता ही रुईची पाने घेतल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या रुईच्या पानांचा आपल्याला हार बनवायचा आहे आणि हा हार आपल्याला मारुती रायाला अर्पण करायचा आहे। यामुळे आपल्यावरती कोणतेही विघ्न व संकट हे येत नाही। भरपूर महिला व पुरुष हे शनिवारी मारुती राया आणि शनिदेवाची पूजा करत असतात, पण आपण या श्रावण शनिवारी शनिदेवाच्या मंदिरामध्ये आणि हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता आपल्याला एक उपाय करायचा आहे, पण हा उपाय करण्याअगोदर आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थितच होणार आहे। भरपूर वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असते, मग आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील फलदायी ठरत नाही। तसेच हा जो काही उपाय आपण करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही काही म्हणायचे नाही। भरपूर वेळा असे होते की आपण शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, आपण जो काही उपाय केला आहे त्याबद्दल त्यांना सांगत असतो, पण प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखा असतो असे नाही। मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील फलदायी हा ठरत नाही। त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आपण जो काही उपाय करणार आहोत तो उपाय अगदी गुपचूप करायचा आहे आणि कुणालाही काही त्याबद्दल बोलायचे नाही। आता आपल्याला जो काही उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपल्याला एक काळा कपडा घ्यायचा आहे। तो काळा कपडा थोडासा काढायचा आहे, त्याची वात आपल्याला बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। हे सर्व घेऊन आपल्याला शनी मंदिरामध्ये जायचं आहे। आता आपल्याला 11 काळे उडीद देखील घ्यायचे आहे आणि खडे मीठ असतं ते खडे मीठ घ्यायचे आहे। खडे मिठाचे देखील आपल्याला 11 खडे हे घ्यायचे आहे। आता हे सर्व घेऊन आपण शनी मंदिरामध्ये जायचं आहे। प्रथम आपण तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जे काही उडदाचे दाणे आहे तसेच मिठाचे खडे आहे ते आपल्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदावरती ठेवायचे आहे। त्यानंतर आपण 1 खडा मीठ व 1 उडदाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः। हा मंत्र आपण 1 वेळा म्हणायचा आणि हा जो काही 1 मिठाचा खडा व उडीद दाणा आहे तो आपल्याला शनिदेवांना अर्पण करायचा आहे। परत दुसरा मिठाचा खडा उचलायचा आणि आपण परत मंत्र म्हणायचा। अशा प्रकारे आपण 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि जे काही 11 खडे मीठ आहे व 11 उडदाचे दाणे आहे ते आपल्याला शनिदेवांना अर्पण करायचे आहे। आता हे अर्पण केल्यानंतर आपण भगवान शनिदेवांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहे ते दूर होऊ दे। घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येऊ दे। माझ्या घरावरती कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी तुम्ही शनिदेवांकडे प्रार्थना करायची आहे। विशेषतः तुमच्या घरामधील जर पुरुष मंडळी असतील तर पुरुष मंडळींनाच हा उपाय करायला सांगावा। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। तसेच आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्यावरती जर खूप कर्ज झालेले असेल, आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये देखील पैसा यावा, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपला जो
मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे तुम्ही टाकायचं आहे। त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्या दिव्याच्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वस्तू टाकायच्या आहे। एक म्हणजे आपल्याला लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। आणि दुसरी वस्तू म्हणजे हिरवी विलायची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। या दोन्ही पण गोष्टी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात। या 2 वस्तू आपण या दिव्यामध्ये जरूर टाकाव्या। आता या दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। मग आपण हा दिवा उजव्या दिशेला लावावा, म्हणजे आपण बाहेरून येत असताना जी आपली उजवी दिशा असेल त्या दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे। तसेच हा दिवा लावून झाल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे आणि आपण महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे। तसेच आपण शनी स्तोत्र देखील म्हणू शकता। यामुळे शनिदेवाचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो। अगदी हे स्तोत्र किंवा मंत्र तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिले आणि श्रवण केले तरी पण चालेल। पण आपल्याला या दिवशी या 2 सेवा करायच्याच आहे। आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा ते उपाय नेहमीच फलदायी हे ठरत असतात। आता आपली ही सेवा करून झाल्यानंतर आपण महालक्ष्मीकडे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्हाला पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही माता लक्ष्मीकडे जरूर मागू शकता। फक्त मनोभावे तुम्ही ही पूजा आणि सेवा करावी। तसेच या दिवशी आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचाच आहे आणि तो दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते, त्यामुळे चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकावी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।